एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. आपण वेक्टर हा चॅप्टर बघतोय. वेक्टर या चॅप्टरमधला आपल्याला आज पुढचा पॉईंट बघायचा आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टर. पण हा पॉईंट बघण्यापूर्वी आपल्याला युनिट वेक्टर म्हणजे काय हे माहिती पाहिजे, जे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये. पण थोडक्यामध्ये रिवाइज करतो, कारण की युनिट वेक्टरचा या पॉईंटमध्ये म्हणजे रिझोल्युशन ऑफ वेक्टर या पॉईंटमध्ये खूप यूज होणार आहे. बघा, युनिट वेक्टर बद्दल आपण माहिती घेतली होती. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड हे युनिटी असतं. युनिटी म्हणजे 1 असतं. युनिट वेक्टर म्हणजे काय की ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं, मॅग्निट्यूड 1 असतं, त्याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. मॅग्निट्यूड किती असतं, 1 असतं, त्याला आपण काय म्हणतो, युनिट वेक्टर असं म्हणतो. आणि युनिट वेक्टरचा पर्पज काय पर्पज आहे, कशासाठी यूज होतो युनिट वेक्टरचा, तर लक्षात ठेवा, युनिट वेक्टरचा यूज करून आपण कोणत्याही वेक्टरची काय करू शकतो, डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. युनिट वेक्टरचा यूज करून आपण दिलेल्या वेक्टरची काय करू शकतो, डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. पर्पज बघा, टू नो, इथं लिहितो मी, टू नो द डायरेक्शन ऑफ ए गिवन वेक्टर. दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन माहिती करण्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या युनिट वेक्टरचा काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. प्रत्येक वेक्टरला युनिट वेक्टर हा असतोच, हे लक्षात ठेवा. म्हणजे समजा ए बार हा वेक्टर असेल तर त्याचा युनिट वेक्टर लिहिण्याची एक मेथड आहे. ती कोणती, तर ती या पद्धतीने लिहिली जाते. ए कॅप, याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. कॅप म्हणलं की लगेच लक्षात यायला पाहिजे हा युनिट वेक्टर आहे. त्याचप्रमाणे सपोज बी बार हा वेक्टर असेल तर त्याचा युनिट वेक्टर आपण कसा लिहितो, तर बी कॅप असा लिहितो. समजा युनिट वेक्टर समजा एक वेक्टर आहे झेड बार, तर त्याचा युनिट वेक्टर आपण झेड कॅप न काय करतो, रिप्रेझेंट करतो. तर लक्षात ठेवायचं, युनिट वेक्टर या पद्धतीने काय केला जातो, लिहिला जातो. ठीक आहे. आता युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय किंवा युनिट वेक्टर कसा फाइंड आउट केला जातो, तो कसा लिहिला जातो, तर लक्षात ठेवा, ए कॅप समजा मला काय करायचं, फाइंड आउट करायचं, किंवा युनिट वेक्टर ए कॅप किती आहे हा मला लिहायचा आहे. तर कसा लिहिणार, तर ए कॅप हा युनिट वेक्टर कोणाचा आहे, हा वेक्टर या ए बार या वेक्टरचा आहे, त्यामुळे आपण लिहितो ए बार, आणि डिवाइड बाय ह्या ए बार वेक्टरचं मॅग्निट्यूड डिनॉमिनेटरला आपण लिहित असतो. या पद्धतीने आपण काय करतो, युनिट वेक्टर फाइंड आउट करतो. ठीक आहे. समजा मला युनिट वेक्टर बी कॅप फाइंड आउट करायचा आहे, तर मी कसा लिहिणार, बी कॅप इज इक्वल टू, बी कॅप हा युनिट वेक्टर कोणाचा आहे, तर बी बार या वेक्टरचा आहे, त्यामुळे इथं लिहिणार आपण बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी बार. या पद्धतीने आपण काय करतो, युनिट वेक्टर फाइंड आउट करतो. ठीक आहे. ही आपण बेसिक माहिती ऑलरेडी टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये घेतली होती. आता थोडंसं पुढे जाऊयात. बघा आता पुढे काय सांगणार आहे मी, एक 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम सपोज आहे. बघा, एक 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम इथं दाखवतो मी. हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस, आणि हा आहे झेड ऍक्सिस. याला आपण 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. 3 ऍक्सिस आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे. समजा ह्या एक्स ऍक्सिस वरती एक वेक्टर आहे. ठीक आहे. या एक्स ऍक्सिस वरती एक वेक्टर आहे. ठीक आहे. जर एक्स ऍक्सिस वरती एखादा वेक्टर असेल तर त्याचा युनिट वेक्टर सुद्धा कोणत्या डायरेक्शन मध्ये असतो, तर एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये असतो. काय लक्षात ठेवा, कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर हा त्याच डायरेक्शन मध्ये असतो. कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये तो वेक्टर चाललेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये त्याचा युनिट वेक्टर असतो. मग आता हा जो वेक्टर मी दाखवलाय, हा वेक्टर या डायरेक्शन मध्ये चाललाय, म्हणजे याचा जो युनिट वेक्टर असणार आहे तो पण कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, सेम डायरेक्शन मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग ह्या वेक्टरचा युनिट वेक्टर हा आय कॅप न रिप्रेझेंट केला जातो. आय कॅप लक्षात ठेवा, कोणताही वेक्टर जर एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा युनिट वेक्टर आय कॅप ने रिप्रेझेंट केला जातो. समजा एक वेक्टर आहे, तो वेक्टर वाय ऍक्सिस वर आहे, दुसरा वेक्टर आहे तो वाय ऍक्सिस वर आहे, तर त्याचा जो युनिट वेक्टर आहे तो युनिट वेक्टर आपण जे कॅप न रिप्रेझेंट करतो. कोणता, जे कॅप. लक्षात ठेवा, जर वेक्टर वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा युनिट वेक्टर हा जे कॅप ने इंडिकेट करायचा. आणि समजा एखादा वेक्टर झेड ऍक्सिस वर असेल तर त्याचा जो युनिट वेक्टर आहे तो युनिट वेक्टर आपण के कॅप न इंडिकेट करतो. काय लक्षात ठेवायचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आय कॅप, जे कॅप आणि के कॅप जर दिसेल इथून पुढे, तर लक्षात ठेवायचं आय कॅप म्हणजे तो वेक्टर एक्स ऍक्सिस वर आहे, जे कॅप म्हणजे तो वेक्टर वाय ऍक्सिस वर आहे, आणि के कॅप म्हणजे तो वेक्टर म्हणजे दिलेला वेक्टर हा झेड ऍक्सिस वर असणार आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
आता हा जो वेक्टर आहे या वेक्टरला सपोज मी एक्स बार असं म्हणतो, या वेक्टरला सपोज मी वाय बार म्हणतो आणि या वेक्टरला सपोज मी झेड बार असं म्हणतो. तर मी युनिट वेक्टर आय कॅप कसा लिहू शकतो सांगा बरं. युनिट वेक्टर आय कॅप इज इक्वल टू कसा लिहिणार, तर हा आय कॅप वेक्टर कोणाचा आहे, हा युनिट वेक्टर कोणाचा आहे तर एक्स बार या वेक्टरचा आहे, म्हणजे तो वेक्टर लिहिणार मी तर एक्स बार आणि डिवाइड बाय त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड डिवाइड बाय एक्स बार असा लिहिला जातो. बरोबर आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे समजा मला जे कॅप हा युनिट वेक्टर लिहायचा असेल तर तो कसा लिहिणार मी, जे कॅप इज इक्वल टू हा युनिट वेक्टर कोणत्या वेक्टरचा आहे तर वाय बार ह्या वेक्टरचा आहे म्हणून वाय बार इथे लिहितो आणि डिवाइड बाय या वेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजेच मॉड मध्ये काय लिहिणार मी वाय बार असं लिहिणार. त्याचप्रमाणे के कॅप मला लिहायचा असेल तर मी कसं लिहिणार, के कॅप इज इक्वल टू के कॅप हा युनिट वेक्टर कोणत्या वेक्टरचा आहे तर झेड बार या वेक्टरचा आहे त्यामुळे मी काय लिहिणार झेड बार डिवाइड बाय त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड डिवाइड बाय त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड या पद्धतीने आपण काय करतो युनिट वेक्टर लिहितो. आता इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ते मी ऑलरेडी सांगितलंय. आय कॅप म्हणजे तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की तो दिलेला वेक्टर एक्स ऍक्सिस वर आहे. जर जे कॅप असेल तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की तो वेक्टर किंवा दिलेला वेक्टर वाय ऍक्सिस वर आहे आणि जर के कॅप असेल तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की तो वेक्टर झेड ऍक्सिस वरती आहे. हे तुम्हाला इथं काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं मी एक स्टेटमेंट लिहू शकतो, एक वाक्य इथे लिहितो बघा, ते तुम्ही लिहू शकता. इफ द वेक्टर्स आर ऑन x y and z axis then their unit vectors are represented by I cap, j cap, k cap respectively. मला काय लिहिलं मी, इफ द वेक्टर्स आर ऑन एक्स वाय झेड ऍक्सिस, जर वेक्टर एक्स वाय आणि झेड ऍक्सिस वर असतील तर त्या वेक्टरचे युनिट वेक्टर्स, त्या वेक्टरचे युनिट वेक्टर हे आपण आय कॅप जे कॅप आणि के कॅपने काय करतो रिस्पेक्टिव्हली काय करतो आपण रिप्रेझेंट करतो. म्हणजे वेक्टर जर एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा युनिट वेक्टर आय कॅप असतो, जर वेक्टर वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा युनिट वेक्टर जे कॅप असतो आणि जर वेक्टर झेड ऍक्सिस वर असेल तर त्याचा युनिट वेक्टर के कॅप असतो. मला वाटतं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळणार आहोत. पुढचा पॉइंट आपल्याला महत्त्वाचा बघायचा आहे, रिझोल्युशन ऑफ वेक्टर. बघा हेडिंग लिहितो मी इथं, बघा तर हेडिंग लिहा इथं, रिझोल्युशन ऑफ वेक्टर. खूप महत्त्वाचा पॉइंट आता आपण स्टार्ट करतोय, रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, बघा कोणताही वेक्टर हा नंबर ऑफ वेक्टरची ऍडिशन असू शकतो. काय सांगतो बघा, कोणताही वेक्टर घ्या तर नंबर ऑफ वेक्टरची काय असू शकतो, ऍडिशन असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं लिहितो मी, समजा व्ही बार हा एक वेक्टर आहे आणि हा वेक्टर मी असा लिहितो v1 आय कॅप प्लस v2 जे कॅप. ठीक आहे, म्हणजे इथं हा जो वेक्टर व्ही बार आहे, हा वेक्टर व्ही बार या दोन वेक्टरची मला इथं काय दिसतोय, ऍडिशन दिसतोय. तुम्ही म्हणाल की सर हा वेक्टर कुठे आहे, कारण की वेक्टर आपण असं लिहितो, ए बारला आपण वेक्टर म्हणतो, बी बारला आपण वेक्टर म्हणतो, सी बारला आपण वेक्टर म्हणतो, ज्याच्या डोक्यावरती बार असतो त्याला आपण वेक्टर असं म्हणतो. पण इथं तर बार दिसत नाही, मग ह्याला वेक्टर कसं काय म्हणायचं, तर खूप सोपं आहे. बघा आय कॅप काय रिप्रेझेंट करतो आपण बघितलं, आय कॅप म्हणजे काय युनिट वेक्टर आहे, तो काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन. बरोबर, म्हणजे आय कॅप आपल्याला डायरेक्शन दाखवतोय आणि v1 काय आहे तर v1 मॅग्निट्यूड आहे. मग मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल तर मी याला काय म्हणू शकतो, याला मी वेक्टर म्हणू शकतो. सेम तसंच जे कॅप डायरेक्शन रिप्रेझेंट करतो आणि v2 मॅग्निट्यूड आहे म्हणजे याला पण मी काय म्हणू शकतो, वेक्टर असं म्हणू शकतो. म्हणजे v बार हा वेक्टर या दोन वेक्टरची काय दिसते इथे आपल्याला ऍडिशन दिसते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये v1 आणि v2 मॅग्निट्यूड आहे आणि आय कॅप आणि जे कॅप डायरेक्शन आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा या दोघांना कंबाईन मिळून आपण कॉम्पोनंट असंही म्हणू शकतो. या दोघांना कंबाईन मिळून, बरोबर, v1 आणि आय कॅप, v2 आणि जे कॅप या दोघांना एकत्रितपणे आपण कॉम्पोनंट असंही म्हणतो. म्हणजे v बार हा वेक्टर दोन कॉम्पोनंट पासून तयार झालेला आहे किंवा v बार या वेक्टरचे दोन कॉम्पोनंट आहेत असं म्हणलं तरी सुद्धा चालेल.
ठीक आहे, हा पहिला कंपोनेंट आहे, हा दुसरा कंपोनेंट आहे. ठीक आहे, समजा मी इथं जर असं लिहिलं v3k कॅप, तर एकत्रितपणे याला सुद्धा मी काय म्हणू शकतो, कंपोनेंट म्हणू शकतो. त्यावेळेस v बार या वेक्टरचे 3 कंपोनेंट तयार झाले. हा पहिला कंपोनेंट, हा दुसरा कंपोनेंट आणि हा तिसरा कंपोनेंट. बरोबर, म्हणजे दिलेल्या वेक्टरला आपण काय केलं, इथं स्प्लिट केलेलं आहे, त्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत, त्याचे वेगवेगळे पार्ट केलेले आहेत. दिलेल्या वेक्टरचे इथं मला 3 पार्ट दिसत आहेत. बरोबर आहे, म्हणजे हा वेक्टर काय झाला, इथं स्प्लिट झालेला आहे. सो द स्प्लिटिंग ऑफ द वेक्टर इनटू इट्स कंपोनेंट. बरोबर, दिलेल्या वेक्टरचे वेगवेगळ्या कंपोनेंट मध्ये डिवायडेशन करणं, यालाच आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर असं म्हणतो. दिलेल्या वेक्टरला स्प्लिट करायचं, कशामध्ये स्प्लिट करायचं, तर त्याच्या कंपोनेंट मध्ये स्प्लिट करायचं, यालाच आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर असं म्हणतो. ठीक आहे, याची डेफिनेशन बघा, मी इथं लिहितो, इथं मी त्याची डेफिनेशन लिहितो बघा. द स्प्लिटिंग of a given vector, the splitting of a given vector into its component is called the resolution of vector. Definition खूप सोपी आहे बघा. द स्प्लिटिंग ऑफ ए गिवन वेक्टर म्हणजे इथं कोण आहे, v बार. दिलेल्या वेक्टरला त्याच्या कंपोनेंट मध्ये काय करणं, स्प्लिट करणं. हे काय कंपोनेंट आहे, या कंपोनेंट मध्ये स्प्लिट करणं, यालाच आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. ठीक आहे, आता हे जे कंपोनेंट आहे, बरोबर, हे 3 कंपोनेंट आहेत तिथे दाखवले आपण. हे जे कंपोनेंट आहेत, हे कंपोनेंट जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, काय असतील, परपेंडिक्युलर असतील, तर त्या कंपोनेंट्सला, बरोबर, त्या कंपोनेंट्सला आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर कंपोनेंट असं म्हणतो. बरोबर आहे, मला काय सांगतोय, जर हे कंपोनेंट एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असतील, तर त्या कंपोनेंटला काय म्हणायचं, रेक्टँग्युलर कंपोनेंट. मग मी इथं लिहितो, इफ द components are mutually perpendicular to each other, then they are called rectangular component. ठीक आहे, मला काय सांगतो मी इथं, हे जे कंपोनेंट आहेत, बरोबर, एखाद्या वेक्टरला आपण स्प्लिट केलं तर आपल्याला काय मिळतात, त्याचे कंपोनेंट मिळतात. आणि जर हे कंपोनेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर त्या कंपोनेंटला लक्षात ठेवा काय म्हणायचं, तर रेक्टँग्युलर कंपोनेंट असं म्हणतो आपण. ठीक आहे, तर रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये आपल्याला नक्की काय शिकायचं, तर रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये आपल्याला हे जे रेक्टँग्युलर कंपोनेंट असतात, हे रेक्टँग्युलर कंपोनेंट कसे फाइंड आउट करायचं, किंवा त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तेच आपल्याला काय करायचं याच्यामध्ये शिकायचं आहे. तर तुम्ही हेडिंग लिहा, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर हे एक्झाम्पल लिहा, त्याच्याखाली या 2 डेफिनेशन लिहा, त्याच्याखाली आपण रेक्टँग्युलर कंपोनेंट कसे फाइंड आउट करायचं हा पार्ट का करूयात, आपण शिकूया. ठीक आहे, ठीक आहे, आता बघूयात आपण पुढचा पार्ट. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर बघायचं आहे आपल्याला बघा. ठीक आहे, तर इथे एक 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आपण दाखवूयात बघा. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये 3 ऍक्सिस असतात, आणि 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम ज्याच्यामध्ये 2 ऍक्सिस असतात, त्याला आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असंही म्हणतो. ठीक आहे, बघा, हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. ठीक आहे, बरोबर, 2 ऍक्सिस आहेत, याला आपण काय म्हणणार, 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणूया. ठीक आहे, ज्याच्यामध्ये हा आहे ओरिजिन ओ, जिथून मी एक वेक्टर दाखवतो, हा आहे वेक्टर ओसी बार. ठीक आहे, हा काय वेक्टर ओसी बार, आणि हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर एक्स ऍक्सिसला थीटा या अँगल मध्ये काय आहे, सपोज इन्क्लाइंड आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस बरोबर त्याने अँगल केलाय, किती अँगल केलाय, थीटा. हे मी इथे लिहितो, कन्सिडर ए वेक्टर ओसी बार in a rectangular
कोऑर्डिनेट सिस्टीम, कोऑर्डिनेट सिस्टीम बरोबर. ही एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे किंवा याला 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणू शकता, ज्याच्यामध्ये वेक्टर ओसी बार आपण दाखवलाय. ठीक आहे. या वेक्टर ओसी बारलाच मी आर बार असं म्हणतो. ठीक आहे. म्हणून चालू आहे वेक्टर ओसी बार जो आहे त्यालाच आपण काय म्हणूयात, आर बार असं म्हणूयात. मग इथं लिहितो मी देअरफॉर ओसी बार इज इक्वल टू काय आहे तर आर बार आहे असं आपण मानून चालू आहे. ठीक आहे. पॉइंट सी पासून आपण काय करूयात, एक परपेंडिक्युलर काढूयात जो एक्स ऍक्सिस वर असेल, आणि पॉइंट सी वरून आपण काय करूयात, दुसरा एक परपेंडिक्युलर काढूयात जो परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस वर असेल. म्हणजे सी या पॉइंट पासून आपण काय करणार आहोत, दोन परपेंडिक्युलर टाकणार आहोत. ठीक आहे. काय केलं मी, इथून एक परपेंडिक्युलर टाकला इथं. ठीक आहे. आणि सी या पॉइंट पासून मी इथं एक परपेंडिक्युलर टाकतो. ठीक आहे. राईट. ठीक आहे. ते पण इथं लिहितो मी, ड्रॉ ए परपेंडिक्युलर from point C on x and y axis. ठीक आहे. सी या पॉइंट पासून एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर दोन परपेंडिक्युलर टाकले. ठीक आहे. या पॉइंटला आपण ए नाव देऊयात, या पॉइंटला आपण बी नाव देऊयात. ठीक आहे. या पॉइंटला ए आणि याला काय दिलं नाव मी, बी असं नाव दिलं. जर आपण ओ या पॉइंट पासून ए या पॉइंट कडे चाललो, जर आपण ओ या पॉइंट पासून ए या पॉइंट कडे चाललो, तर लक्षात ठेवा आपल्या असं लक्षात येईल की हा एक वेक्टर आहे. का वेक्टर आहे, कारण की ओ पासून ए कडे चाललोय म्हणजे आपण एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये चाललोय, आणि ओ ए ही काहीतरी डिस्टन्स असणार आहे, काहीतरी डिस्टन्स असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि याला डायरेक्शन पण आहे. याचा अर्थ ओ ए हा काय आहे तर ओ ए हा एक वेक्टर आहे. आणि हा वेक्टर कोणामुळे तयार झाला, तर हा वेक्टर आर बार या वेक्टरमुळे तयार झालाय. समजतंय का बघा. बरोबर आहे. बघा मी काय सांगतोय, ओ पासून जर आपण ए कडे चाललो तर आपण एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये चाललोय, आणि ओ पासून ए पर्यंत जर आपण अंतर कव्हर केलं तर याचा अर्थ काय, आपण पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर केलंय, आणि डिस्टन्स आहे म्हणजेच मॅग्निट्यूड आहे. बरोबर. याला काहीतरी मॅग्निट्यूड असणार आहे. म्हणजेच इथं मॅग्निट्यूड तर आहेच आणि डायरेक्शन पण आहे. याचा अर्थ ओ ए हा काय आहे, एक वेक्टर आहे. आणि हा वेक्टर कोणामुळे तयार झाला, हा वेक्टर आर बार या वेक्टरमुळे तयार झालेला आहे. ठीक आहे. म्हणून या वेक्टरला मी आर एक्स बार असं म्हणतो. या वेक्टरला मी आर एक्स बार असं म्हणतो. समजतंय का आर एक्स बार म्हणतोय, कारण की हा वेक्टर एक्स ऍक्सिस वर आहे. कोणता वेक्टर, ओ ए बार. हा वेक्टर कुठे आहे सांगा मला, हा एक्स ऍक्सिस वर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा वेक्टर कोणामुळे तयार झालाय तर आर बार या वेक्टरमुळे तयार झालाय, म्हणून त्याला आर एक्स बार असं नाव दिलं. सिमिलरली जर मी ओ पासून बी कडे गेलो तर बघा मला काहीतरी डिस्टन्स कव्हर करावं लागतंय, म्हणजेच मॅग्निट्यूड आहे. बरोबर आहे. आणि ओ पासून बी कडे म्हणजेच मी एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये चाललोय, म्हणजेच मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे. याचा अर्थ ओबी हा काय आहे, ओबी हा सुद्धा एक वेक्टर आहे. बरोबर आहे. ओबी हा काय, एक वेक्टर आहे. आणि हा वेक्टर कोणामुळे तयार झालाय, हा वेक्टर सुद्धा आर बार या वेक्टरमुळेच तयार झालेला आहे. कसं म्हणतोय मी, कारण की सी या पॉइंट पासून आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे. बरोबर. म्हणजेच ओबी बार हा वेक्टर सुद्धा आर बार या वेक्टरमुळे तयार झालेला आहे. त्यामुळे त्याला मी आर वाय बार असं म्हणतो. त्याला काय म्हणतो मी, आर वाय बार. ठीक आहे. म्हणजे इथं दोन नवीन वेक्टर आपल्याला मिळाले, एक आहे आर एक्स बार आणि एक आहे आर वाय बार. आणि हे दोन्हीही वेक्टर कोणामुळे जनरेट झालेले आहेत तर आर बार या वेक्टरमुळे जनरेट झालेले आहेत. ते आपल्याला इथं दिसतंय. बरोबर. मग मी इथं आपण लिहू शकतो. बघा काय लिहितोय बघा, ओ ए बार म्हणजेच काय दिसतं आपल्याला, आर एक्स बार आहे. त्याचप्रमाणे ओबी बार म्हणजेच काय आहे तर आर वाय बार आहे. बरोबर आहे. आणि ऑलरेडी इथं तर आपण लिहिलेलंच आहे की ओ सी बार म्हणजेच काय आहे तर आर बार आहे. ठीक आहे. आता जरा बघा इथं व्यवस्थित, इथं एक रेक्टँगल तयार झालेला आहे. इथं काय आहे, एक रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की अपोजिट साइड्स कशा असतात तर इक्वल असतात. मग ओबी आणि एसी या दोन साइड कशा असणार आहेत, इक्वल असणार आहे. मग ओबी हा जर वेक्टर असेल तर एसी ला सुद्धा मी वेक्टर म्हणू शकतो. मग एसी वेक्टर हा कोणा इतका असणार आहे तर ओबी बार या वेक्टर इतकाच असणार आहे. मग ओबी बार म्हणजेच आर वाय बार असेल तर एसी बार म्हणजेच काय असणार आहे, आर वाय बारच असणार आहे. बरोबर आहे. अगदी सोपं आहे, कारण की रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड कशा असतात, इक्वल असणार आहे. बरोबर. आता ओ ए बारला मी इथं डायरेक्शन दाखवतो. हा आहे ओ ए बार वेक्टर, किंवा ह्यालाच आपण म्हणतोय आर एक्स बार वेक्टर. त्याचप्रमाणे
हा जो AC बार वेक्टर आहे याला सुद्धा डायरेक्शन दाखवतो, याची डायरेक्शन अपवर्ड असणार आहे कारण की OB बार याची डायरेक्शन अपवर्ड आहे. ठीक आहे, याची डायरेक्शन कशी असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. बरोबर. मग OA बार आणि AC बार या दोघांमध्ये अँगल इथे किती आहे, 90 डिग्री आहे. ठीक आहे. आता जरा इथं बघा, इथं ट्रायंगल लॉ अप्लाय होतोय. ट्रायंगल लॉ OAC या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल लॉ अप्लाय होऊ शकतो. जरा बघा, या ट्रायंगल मध्ये OAC या ट्रायंगल मध्ये दोन साइड्स वेक्टर रिप्रेझेंट करतायत आणि हे दोन्ही वेक्टर कसे आहेत, कंटिन्युअस आहेत. दोन वेक्टर जर कंटिन्युअस असेल तर तिसरी साइड, त्या ट्रायंगलची तिसरी साइड काय असते, रिझल्टंट असते. काय असते, रिझल्टंट असते. आणि हा रिझल्टंट कोणा इतका असतो, तर तो या दोन वेक्टरच्या ऍडिशन इतका असतो. हे आपण ऑलरेडी शिकलोय ट्रायंगल लॉ मध्ये. बरोबर. हा असणार आहे रिझल्टंट वेक्टर, आर बार काय असणार आहे, रिझल्टंट वेक्टर, आणि तो वेक्टर RX बार आणि RY बार यांच्या ऍडिशन इतका असणार आहे. बरोबर. मग मी इथं लिहू शकतो, देअरफॉर काय लिहितो बघा, आर बार इज इक्वल टू RX बार प्लस RY बार असं मी लिहू शकतो. बरोबर. हे कुठून आलं कळालं का, हे ट्रायंगल लॉ वरून आलं किंवा याला आपण लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वरून आलं तरी सुद्धा, किंवा लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वरून हे लिहिलंय असं म्हणलं तरी सुद्धा आपण चालू शकतो. ट्रायंगल लॉ इथं आपण अप्लाय केलेला आहे. ट्रायंगल लॉ माहिती असेल तर हा पॉईंट तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. कारण की इथं दोन वेक्टर कंटिन्युअस आहेत, दोन वेक्टर कंटिन्युअस असतील आणि ते दोन वेक्टर जर ट्रायंगलच्या साइड्स असतील तर तिसरी साइड काय असते, तर रिझल्टंट असते. आणि हा रिझल्टंट या दोन वेक्टरच्या ऍडिशन इतकाच असतो. बरोबर आहे. ठीक आहे. बघा, म्हणजे इथं आपल्याला एक महत्वाची गोष्ट कळाली की आर बार हा वेक्टर या दोन वेक्टरच्या ऍडिशन इतका आहे. RX बार आणि RY बार या दोघांना मी आता काय म्हणू शकतो, कॉम्पोनंट म्हणू शकतो. याला मी कॉम्पोनंट म्हणू शकतो. का कॉम्पोनंट म्हणू शकतो, जरा बघा बरं. तर RX बारला जर मला लिहायचं असेल तर मी असं पण लिहू शकतो. बघा बरं, RX इंटू I कॅप असं लिहू शकतो का बघा. कारण की RX बार हा वेक्टर एक्स ऍक्सिस वर आहे, ज्याचा युनिट वेक्टर काय असणार आहे, I कॅप, आणि RX बारचं मॅग्निट्यूड मी RX असं लिहू शकतो. बरोबर. म्हणजे या दोघांना एकत्रितपणे आपण कॉम्पोनंट म्हणतो की नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात RX बार म्हणजेच RX इंटू I कॅप, आणि हा काय आहे, तर कॉम्पोनंट आहे. सिमिलरली RY बार हा सुद्धा कॉम्पोनंट आहे. हा कसा लिहिणार सांगा बरं, RY बार कसा लिहिणार, कुठे आहे हा वेक्टर RY बार, हा इथं दिसतोय मला y ऍक्सिस वर आहे. y ऍक्सिस म्हणजे तुम्हाला युनिट वेक्टर माहिती असायला पाहिजे, जे कॅप, म्हणजे इथं मी लिहितो RY इंटू जे कॅप. हा सुद्धा काय आहे, कॉम्पोनंट आहे. बघा, म्हणजे हा वेक्टर स्प्लिट झालेला आहे. आर बार हा वेक्टर स्प्लिट झालेला आहे. कोणत्या दोन वेक्टर मध्ये स्प्लिट झालेला आहे, तर RX बार आणि RY बार या दोन वेक्टर मध्ये स्प्लिट झालेला आहे. हा आहे फर्स्ट वेक्टर आणि हा आहे सेकंड वेक्टर. बरोबर आहे. मग हे जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट आहेत, हे जे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट आहे RX बार आणि RY बार, याचाच फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, इथं फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. याला मी रेक्टँग्युलर कॉम्पोनंट म्हणू शकतो का, कारण की हे दोन कॉम्पोनंट RX बार आणि RY बार हे दोघंही परपेंडिक्युलर आहेत. मगाशीच आपण शिकलोय की रेक्टँग्युलर कॉम्पोनंट कशाला म्हणायचं. बरोबर. जे कॉम्पोनंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्याला आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट असं म्हणतो. म्हणजेच हे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट आहे. बरोबर आहे. हेच आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये फाइंड आउट करायचं. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मध्ये हे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट याचा फॉर्म्युला काय आहे तेच आपल्याला इथं बघायचं. ठीक आहे. सो इन द ट्रायंगल, बघा कोणता ट्रायंगल बघूया, OAC या ट्रायंगल मध्ये. तर बघा, हा इथं अँगल थीटा, इथं कॉस थीटा घ्या बरं. कॉस थीटा काय येतो बघा, कॉस थीटा. बरोबर. ऍडजेसंट साइड डिवाइड बाय काय असतो, हायपोटेनस असतो. बरोबर. कॉस थीटा म्हणजेच ऍडजेसंट साइड डिवाइड बाय काय असतो, हायपोटेनस. म्हणजेच RX बार, आता इथं बार लिहित नाही कारण की आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. बरोबर. याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं, त्यामुळे मी इथं फक्त RX लिहितो. आणि डिवाइड बाय काय आहे, हायपोटेनस आहे R. ठीक आहे. मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं, त्यामुळे इथं बार लिहिलेलं नाही. ठीक आहे. मग याच्यावरून RX आपल्याला मिळेल. मग RX किती आला, RX इज इक्वल टू R, त्या बाजूला नेल्यानंतर काय झालं, R इंटू कॉस थीटा. बघा जरा व्यवस्थित, या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय मिळतं, याच्यावरून मला पहिला कॉम्पोनंट मिळतो. बरोबर आहे. पहिला जो वेक्टर आहे किंवा हा जो पहिला कॉम्पोनंट आहे, या कॉम्पोनंटचं मॅग्निट्यूड मला याच्यावरून मिळू शकतं. बरोबर आहे. R इंटू कॉस थीटा. हे जर कॅल्क्युलेशन मी केलं तर याच्यावरून मला
RX बार या वेक्टरचं मला मॅग्निट्यूड मिळू शकतो. सिमिलरली मला RY बार हा दुसरा कॉम्पोनंट जो आहे या कॉम्पोनंटचं मॅग्निट्यूड काढायचंय. कसं काढणार बघा, इथंच याच ट्रायंगलमध्ये मी साइन थीटा घेतो. साइन थीटा इथे लिहितो नाऊ साइन थीटा. सांगा बरं काय साइन थीटा इज इक्वल टू काय असतं साइन थीटा, बरोबर आहे, अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज. अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज म्हणजे RY डिवाइड बाय काय येणार आहे R. देअरफॉर RY इज इक्वल टू काय येणार आहे R इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय झाला R इंटू साइन थीटा. या फॉर्म्युल्यावरून मला काय मिळेल बघा, या फॉर्म्युल्यावरून मला दुसऱ्या कॉम्पोनंटचं मॅग्निट्यूड मिळणार आहे. बरोबर, हा दुसरा कॉम्पोनंट याचं मॅग्निट्यूड मला याच्यावरून मिळू शकतं. ठीक आहे, बरोबर. हे दोन्हीही रेक्टँग्युलर कॉम्पोनंट कोणते RX बार आणि RY बार हे दोन्हीही रेक्टँग्युलर कॉम्पोनंट त्याचं मॅग्निट्यूड आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही इक्वेशन काय करूयात आपण स्क्वेअर करूयात आणि ऍड करूयात. इथे लिहितो काय मिळतंय बघूया आपण. स्क्वेअरिंग इथे लिहितो मी स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. दोन्ही इक्वेशनचं स्क्वेअर करा आणि ऍड करा. बरोबर आहे, म्हणजेच कसं करणार बघा, RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर इथं लिहितो मी RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर करा आणि याचा स्क्वेअर करा आणि ॲडिशन करा. R स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा R स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस इथे काही R स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. बरोबर, ठीक आहे. आता या साईडला R स्क्वेअर आपण कॉमन घेऊयात. काय येईल बघा बरं, तर R स्क्वेअर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा असं येईल. बरोबर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा असं येणार आहे. बरोबर, R स्क्वेअर कॉमन घेतला आतमध्ये राहील साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. मग ही ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी तुम्हाला माहिती असेल, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यूज किती असते तर याची व्हॅल्यू 1 असते. बरोबर आहे, म्हणजे हा ब्रॅकेट निघून जाईल आणि फक्त R स्क्वेअर उरेल. बरोबर, म्हणजे RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं R स्क्वेअर. याला फक्त मी सरळ लिहितो R स्क्वेअर इज इक्वल टू RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. फक्त सरळ लिहिलेलं आहे. ही बाजू इकडे घेतली आणि ही बाजू या बाजूला लिहिली. ओके, मला R ची व्हॅल्यू पाहिजे. जर मला R ची व्हॅल्यू माहिती पाहिजे असेल तर दोन्ही बाजूचं मला स्क्वेअर रूट काढावं लागेल. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढलं तर काय उरणार आहे बघा, R इज इक्वल टू अंडर रूट RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर. हे पण महत्वाचं इक्वेशन इथं आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा R काय आहे, व्हॉट इज R. R म्हणजे काय बघा, हा ओरिजिनल वेक्टर. या ओरिजिनल वेक्टरचं मॅग्निट्यूड जर काढायचं असेल तर या ओरिजिनल वेक्टरचं मॅग्निट्यूड आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो. ज्याच्यामध्ये RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर, RX आणि RY म्हणजेच काय आहे तर हे दोन कॉम्पोनंट आहेत. या दोन फॉर्म्युल्यावरून तुम्हाला RX आणि RY ची किंमत मिळू शकते. ती व्हॅल्यू जर इथं टाकली तर तुम्हाला जो ओरिजिनल वेक्टर आहे त्या ओरिजिनल वेक्टरचं सुद्धा मॅग्निट्यूड मिळू शकतो. बरोबर आहे, हा आहे तुमचा ओरिजिनल वेक्टर. त्या ओरिजिनल वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी हाच फॉर्म्युला इथं आपण यूज करणार. ठीक आहे, आता याच्या पुढे हा जो ओरिजिनल वेक्टर आहे R बार, बरोबर आहे, या वेक्टरची डायरेक्शन मला फाइंड आउट करायची. काय करायची, डायरेक्शन फाइंड आउट करायची. म्हणजे थोडक्यात काय की हा जो वेक्टर आहे हा वेक्टर एक्स ऍक्सिस पासून किती अँगलवर आहे आणि किती अँगल केलेला आहे, डायरेक्शन आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात मला थीटा हा अँगल काय करायचं फाइंड आउट करायचं. मग कसं करता येईल बघा, टॅन थीटा इज इक्वल टू, मी इथे लिहितो नाऊ टॅन थीटा इज इक्वल काय लिहिणार सांगा, टॅन थीटा इज इक्वल टू याच ट्रायंगल मध्ये बरोबर अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड म्हणजे RY अपॉन RX. RY अपॉन RX. RY आणि RX आपल्याला इथून माहिती असणार आहे या दोन फॉर्म्युल्यावरून. ठीक आहे, आपल्याला थीटा फाइंड आउट करायचं आहे त्यामुळे टॅन तिकडे न्या, टॅन त्या बाजूला नेल्यानंतर इनवर्स होतो. हे पण आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. सो टॅन इनवर्स RY अपॉन RX येईल. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला थीटा मिळेल आणि थीटा मिळाला म्हणजेच काय मिळालं आपल्याला बघा, थीटा जर मिळाला तर याचाच अर्थ जो ओरिजिनल वेक्टर R बार आहे तो वेक्टर कोणत्या डायरेक्शनला चाललेला आहे ते आपल्याला कळणार आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यावरून आपण डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर हा सगळा पार्ट आहे रिझॉल्युशन ऑफ वेक्टरचा, ज्याच्यामध्ये आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट
कसे फाइंड आउट करायचे, त्याचा फॉर्म्युला काय तो ते बघितलं. ओरिजिनल वेक्टर कसा फाइंड आउट करायचा त्याचा फॉर्म्युला बघितला. आणि ओरिजिनल वेक्टर ची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची ते सुद्धा आपण याच्यामध्ये शिकलेलो आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, लेक्चर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतो आहे. व्यवस्थित स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.